मित्रांनो, माझं वाड्यावरच्या मिसळ पावचं ताट आले. या ठिकाणी बघा फरसाण मटकी विटकी सगळे. इथं दह्याचा कप, हे आपलं 2 पाव, हा कांदा लिंबू. तर हे आजचं माझं वाड्यावरचं मिसळ पावचं ताट आहे. आता सगळी मटकी टाकून झाली. आता चांगली परतून घेते या, अशी तिला परतून घेते या. तर मित्रांनो, मटकीवरचं झाकण काढले या. चांगली मटकी परतून झाली आहे. हा बघा कशी परतली या आपली तेलात मस्तपैकी आपली मटकी परतली. मध्ये पाणी बी टाकलूया आणि बघा कशी आपली फडफडीत. हळद टाकून कसं आहे आपलं वाटण मित्रांनो, एकच नंबर वाटण. या वाटणाचा इतका मस्त वास सुटलाय ना, मिसळ पाव एकदम क्वालिटी होणार आहे. आता हे वाटण वाटलेलं पाणी ओतून घ्यायचे बघा मित्रांनो, आता तरी बिरी बघा फक्त. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, भरपूर दिवसापासून तुम्हाला ज्या रेसिपीची आतुरता होती आणि आम्हाला जी रेसिपी खाण्याची इच्छा होती, ती रेसिपी म्हणजे आपलं वाड्यावरची मिसळ पाव. तर मित्रांनो, फायनली आज ता योगायोग आलेला आहे आणि आपण सगळं साहित्य बी ते आणले. आता साहित्य बी ते आणायची ती जरा गडबडच होती, ते काय तुम्हाला दाखवता नाही आलं. पण आपण वाड्यावरती एकदम गावरान साध्या सोप्या पद्धतीने आपण मिसळ पाव कशी काय बनवतोय ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. चला तर मग काय करायचे आज वाड्यावर? आज मिसळ पाव बनवायचा आहे. हा, आज मिसळ पाव बनवायचा आहे. मिसळ पाव मित्रांनो तयार करायचे. त्यासाठी आता सगळ्यात पहिल्यांदा आपली चूल पेटवून घ्यायची. हवा मस्तपैकी चुलीवरची मिसळ पाव आहे. हा, चुलीवरची मिसळ पाव बनवायची आज. तर या ठिकाणी का चूल पेटवायची चालली मिसळ पाव रेसिपीसाठी. पेटते का नाही? हो का, मस्तपैकी चुलीला जाळ लागलेला आहे. हो का, चूल पेटवून घेतली आईनी. आता एकदा असं जाळ लागले अख्खा स्वयंपाक आई चुली होणार. आता कढईला मातीन राख एकाच लावून घ्यायची या, काळी नाही भाऊ कढई म्हणून. अशी चांगली माती लावून घ्यायची या. आता मी मटकी घरी भिजाय घातली होती परवा दिवशी आणि काल हिरवळ बांधून ठेवली. तिला चांगलं कोंब आले ते, चांगलंच मोड आले ते. मोडाची मटकी आहे, मिसळीसाठीच भिजाय घालून आपली घरी बांधली फडक्यात. पुरी म्हणायच्या लय मिसळ कर आहे, मिसळ कर आहे. म्हणलं करू आपण. चांगलं मोड आल्यात आहे. हा, चला चला चांगलं मोड आलेत. ह्या असल्या साध्या फडक्यात बांधली तरच मोड येतात, नाही तर नाही येत. मग ते अशी साध्या फडक्यात बांधून ठेवली, नाही तर दुसऱ्यात बांधली ना तर असं मोड येत नाही. नुसती चिकट चिकट मटकी होती. मग असल्या साध्यात बांधली म्हणजे असं त्याला उभारी असते ना, त्याच्यामुळे तिला चांगलं होते, मोड येते. तर बघा आपली सगळी मटकी आता वाईज धुवून घ्यायची मित्रांनो. आता तिला पाणी ओतून धुवून घेते ना. आता कढई ठेवून घेणार आहे. एक कांदा चिरून घेणार आहे आपलं हे करायला. चांगला एक कांदा बारीक बारीक चिरून घेणार आहे. आधी मित्रांनो आपण साधी मटकी तयार करणार. म्हणजे नाही का, ते आपल्याला वाटीत मटकी देतात आणि नंतर मग रस्सा देतात. तसंच करायचे नाही आपल्याला. हा सेम हॉटेलची मिसळ तयार करायची वाड्यावरती. हा, हॉटेलमध्ये आपण जशी खातो ना तसंच बघा तुम्हाला पाहायला भेटेल आपल्या व्हिडिओत. पुढं अजून भरपूर पाहायचं मित्रांनो. आता सर्वप्रथम आई कांदा तयार करते. आपलं कसं हळदी मिठाचं मटण आणि ते तसं त्या पद्धतीचं होणार आहे. आपला एक कांदा आईने चिरून टाकला याच्यात. हो, अर्धाच टाकलाय, म्हणजे अजून चिरून टाकायचं आहे. असं बारीक त्याला परतायचे बी. कांदा बारीक चिरून झाला. आता त्याला असा कोरडा चांगला वाईट करून घेतला. आता तेल टाकून तळायचं या. आता चांगला सुका कांदा भाजून झाला. आता चांगलं तेल टाकायचे त्याच्यात तळायला. आता कांदा झालाय तळून.
आता त्यात वाईट जिरी टाकून घ्यायची आहे. आता जिरी टाकून असं हलवून घ्यायचं आहे. आता कांदा जिरी टाकली. आता हळद टाकून घ्यायची. हळद टाकून असं हलवून घ्यायची. आता चमच्याभर मीठ टाकून घ्यायचे. आपलं चवीप्रमाणे मीठ हो का. ही अशी हळदी मिठाची ग्रेव्ही तयार करायला लागते मित्रांनो. हे असं व्हिडिओ काढत काढत मी बी बघून शिकणार आहे सगळं. काय काय हा माणसं गेली गावागाव तर तुला कराय गाव. आता हे सगळं तळून झालं या. आता त्यात अशी मटकी टाकून घ्यायची. मोड आलेली आपली मटकी हो का. हळदी मिठाची मटकी शिजवायची आहे. हा हळदी मिठाची. तेल कमी नाही ना पडलं. नाही पाहिजे. मापात तेल बिले मित्रांनो आपलं. मापातच करावं लागतं. नाही तर नुसतं तेल कट्टर काय ते खाऊ वाटतं का. नाही नाही. आता सगळी मटकी टाकून झाली. आता चांगली परतून घेते. अशी तिला परतून घेते. या मटकीला मस्तपैकी आईचं जाळ घालायचं चाललंय. जाळ बीळ लावल्याशिवाय शिजणार नाही लवकर. हा लवकर होतं मग जाळ लावलं. हो का, चांगला जाळ लागलाय. आता चांगले हलवून बिलवून झाली. आता झाकण ठेवून घ्यायचंय तुझ्या. झाकण आपलं हे मापाचं आहे का कढईच्या. आहे ना ठेव काय झाकण मापाचं. हो का. असं तरी बसतंय. मटकी शिजाय घातली तिला गरम पाणी ठेवायचे व्हायचं. गरम करायला पाणी ठेवायचे वर मित्रांनो. हे आपलं तांब्यात. आणि हे नंतर व्हायचं असं नाही का करपू नये म्हणून नंतर टाकायचं पाणी त्याच्यामध्ये. तोपर्यंत आहे आपलं कांदा बिंद भाजाय नाही घालायचं. आता तवर हे ना मटकी शिजस तर मी एक खोबऱ्याची वाटी भाजून घेणार आहे. आपली चुलीत एक खोबऱ्याची वाटी भाजाय टाकणार आहे. आणि तवर आपलं 2 कांदे भाजाय टाकणार आहे. खोबऱ्याची वाटी 2 कांदे. आता खोबऱ्याची वाटी टाकली भाजायला. आता कांदा भाजाय टाकून घेणार आहे. 2 कांदा मित्रांनो का. जळली काय. हे खोबऱ्याची वाटी झाली भाजून. अशीच भाजावं लागते. आता खोबऱ्याची वाटी भाजली. आता मटकी शिजती तर कोथिंबीर चिरून घेणार आहे बारीक बारीक. आता अशी बारीक चांगली कोथिंबीर चिरून घेणार आहे. आता आपली तेल टाकाय होईल आणि रश्याला उपी घेईल. आता रस्सा करायचा आहे तर आता ही कोथिंबीर चिरायची. वाटण वाटायचे त्यात बी कोथिंबीर होईल टाकायला. आणि शिजलेल्या मटकीत बी होईल टाकायला. अशी चांगली तिला चिरायची. तर मित्रांनो मटकीवरचं झाकण काढलं या. चांगली मटकी परतून झाली आहे. हो का. कशी परतली आपली तेलात मस्तपैकी आपली मटकी परतली. आणि आता पाणी नाही टाकायचं आहे. थोडंच टाकायचं ना. चांगलं शिजल्यावर चांगलं लागतं. थोडंसं टाकून घ्यायचं आपलं तर. मध्ये पाणी बी टाकलूया. आणि बघा कशी आपली फडफडीत मस्तपैकी आहे. थोडी कोथिंबीर टाकते याव. असं टाक. कोथिंबीरीने लय चव बसती सगळ्या कालवणाला मित्रांनो का. कोथिंबीर टाकून घेतली आईने. आता वाटण्यासाठी चांगलं 2 कांदा बी भाजले. 2 कांदा भाजून सोलून घेते असं. हो का. हे ताटलीतलं सगळं आपलं वाटण आहे मित्रांनो. खोबरा कोथिंबीर कांदा त्याची ती आपली टरकल काढते आहे. लय काळी झाली. काळ होतं ना. हे असं चांगलं भाजून झालंय. कोथिंबीर बी घेतली. आता वाटण वाटती तर आधी खोबरा ठिचून घेते चांगलं. खोबरा भाजलेलं चांगलं टेचायचं चाललंय. वाटण तयार करायचे ना मित्रांनो. हा, वाटण झाल्यावर लय वेळ लागणार नाही आया. हा वाटण झाल्यावर नाही येळ लागत लगेच होते. खोबरा भाजल्यावर चांगला कडक कडक होते बरं का. मस्तपैकी आपला खोबरा वाटायचा चाललंय मित्रांनो.
वाटण वाटायचं चाललंय हो का. आता खोबरा चांगला बारीक वाटून झालाय. झालं सगळा. ठीक आहे एक. हा हो का, खोबऱ्याचा गोळा तयार झाला मित्रांनो आपला. आता काय वाटणार आहे? आता कांदा. हा खोबरं झाला, आता कांदा हो का. हे असं वाटण चांगला असल्याशिवाय कालवणाला चव येत नाही नाही ना. आणि आपल्या उसळ लावी. आपला कांदा चांगला बारीक टिचून झाला या. वाटून बी घ्यायचं आहे मित्रांनो. आता कांदा घ्यायचा चांगला वाटून. आपली मटकी बघा, मटकी शिजली काय चेक कर. चांगली परतली, पाणी बी आटले आहे. शिजली असेल, शिजली होय. कांद्याला चांगलं बारीक वाटायचं चालले. कोथमीर आणि लसूण वाटायचं चालले. कांदा झाला वाटून आहे. हा कांदा झाला. वा, आता कोथमीर आणि लसूण. आता हे सगळं वाटण वाटून झाले. आता हे वरुटा बिरुटा चांगला धुवून रश्यासाठी सगळं वाटण वाटले आईने ताटलीत आपलं. मटकी चांगली शिजली. आता तिला उतरून घ्यायची खाली. आपली मटकी शिजलेली आहे हो, कशी एकदम खमंग मटकी झाली मित्रांनो. पहिली मटकी शिजवून झाली. आता रस्सा बनवून घ्यायचा, त्याच्यासाठी उरलेला माती लावून घ्यायची. आता मित्रांनो खास स्पेशल आपण जे शॅम्पल मागवतो ना, ते शॅम्पल आम्हाला तयार करायचे. काय आहे? हा ते शंभर करायचे. शॅम्पल तयार करू. आता मटकीच्या रश्श्यासाठी कांदा चिरून घेतलाय आपला. कोरडा भाजून बी झालाय मित्रांनो. आता तेल टाकून त्याला परतूया. आता हे काय तेल टाकून तळायचं. तळायचे. तो आहे आपला कढीपत्ता ताजा झाडाचा आणलाय. तळायला एकदम मस्त रेसिपी तयार होती. हळद टाकून ना पावडर आहे. ही मिसळचा मसाला आहे, घरचा मसाला आहे. हा मसाल्याची ग्रेव्ही करायची. हे झालंय ना तळून आहे. हे झालं तळून. हा आता यात मसाला टाकून घ्यायचे सगळं आपलं. आता सगळं एकत्रच करायचे. तुम्हाला दाखवायसाठी कसलं घेतलंय हे दाखवायसाठी आम्ही वेगळे ठेवले. आता याची चांगली गिरवी बनवून झाली. अर्धा कप आलं लसूण पेस्ट घेतली आहे, त्यात टाकून घ्यायची. आता बघा आपली आलं लसूण पेस्ट मित्रांनो. त्याचा खमंग वास येतोय मसाल्याचा. हा मग काय, त्यात वाटण नाही टाकायचं काय. वारं लय सुटले मित्रांनो. तुम्हाला आवाज कसा येतोय काय जणू, कारण का आपल्या पाऊस येण्याची लय दाट शक्यता आहे. वारं सुटलंय बरोबर. हा आता हे वाटण वाटलेलं त्यात टाकून घ्यायचे. तळाय वाटण. हा बाई, वाटणाचा गोळा पाचला तळायचा मित्रांनो. सगळ्याची गिरवी तळून घेतल्यावर चांगलं लागतं. हा ही ग्रेव्ही झाल्याशिवाय काय. कसं आहे आपलं वाटण मित्रांनो, एकच नंबर वाटण. या वाटणाचा इतका मस्त वास सुटलाय ना, मिसळ पाव एकदम क्वालिटी होणार आहे. आणि हे जी तुम्हाला जाळ दिसतोय ना असा दंडाना, वारं घातले पावसाने. पाऊस येण्याची लई शक्यता आहे बाबा. मिसळच्या दिवशी जाईल पाऊस. ते वारं घातले पाऊस. कसला जाळ फुटतोय बाहेर.
वारं सुटलंय सगळं. मसाल्याची चांगली हिरवी झाली त्यात ही मटकी टाकून घ्यायची आपली रश्श्यासाठी. रश्श्यासाठी मटकी. आता हे वाटण वाटलेलं पाणी ओतून घ्यायचे याच्यात रश्श्यासाठी. बघा मित्रांनो, आता तरी बिरी बघा फक्त. रस्सा काढाय घातलाय मित्रांनो. जाळ बघा कसा लागलाय, एकदम मस्त जाळ लागलाय. आणि हा आहे आपल्या मिसळ पावचा तुमचा हॉटेलमधला शॅम्पल मित्रांनो. एक नंबर वाटण बिटाण घालून हा रस्सा बनवलाय, एकच नंबर मित्रांनो. खरंच बघा कशी तरी बिरी कसली आली याला मित्रांनो. आपला बघा रस्सा तयार झालाय. आणि या ठिकाणी काय आहे बघा, मटकी. ही मटकी हा वाटून गाठून बनवलेला रस्सा एक नंबर झालाय. आणि ह्याच्यावरती आता आपल्याला वाईच शितोडा टाकायचा आहे कोथमिरीचा. हा ह्याला टाक शितोडा वाईच. हवा कोथमीर हे असं शो येण्यासाठी त्यात कांद्याचं पडले वाटतं. हवा का हे असं वाईच वरनं टाकते. हे आईने बारीक चिरली नाही तर ती लई भारी टाकता येते मित्रांनो. ह्याच्या वाईच टाकाय. आपल्या ताईला काम लागलेलं आहे. काय काय करणार ताई आता? कांदा लिंबू चिरायचा. हा बघा, मिसळ संघ खायला कांद्या आणि लिंबाशिवाय काय मजा नाही मित्रांनो. बघा हे आपलं तव्यामध्ये ताईचं चाललंय सुरीनी कांदा चिरायचं. आणि आपली बघा इथं लिंबा बी आणल्या ते. तर ही आता मस्तपैकी कांदा लिंबू ताई चिरते मित्रांनो. आपल्या ताईने बघा मिसळ पावसाठी कांदा लिंबू चिरलोय. कांदा कसा चिरलाय बारीक, आणि हे लिंबू. तर हा आपला वाड्यावरचा कांदा लिंबू आहे मिसळ पावसाठी खास. वाड्यावरची मिसळ पाव एकदम जोरात झाली. आई आता मिसळ पावची ताटं तयार करते. बघा प्रत्येकाला आपली मिसळचं ताट तयार करून डब्यात बघितलं का, दही आहे दही. आणि हा खास मित्रांनो ताजा फरसाण आणलाय मी. हे आपण जे विकत घेतो ना पुढा, त्याच्यात ते गोड बीड असतं. हा म्हणजे फक्त मिसळसाठी वापरला जाणारा फरसाण आहे. आणि एकदम ताजा आहे. दादा खात्यात येवी. कसा झालाय दादा? एक नंबर आहे. काय खायचे आता? मिसळ पाव. आपल्या ताई बसून सुरुवात. ताई किती पाव खाणार मग? एक दोन. हा एक दोन. हो एक दोन पाव खाशील तू. मी जेवले ना पण. दादा तुम्ही किती पाव खाणार? चार का जास्त? 4-5 खाईल. हा बघत तू काय तुला सांग किती पाव खाणार सांग. विचारतोय प्रत्येकाला. आईला बी विचारायचे. तू सांग. सांग की हेडे निघेल आपला. 3. हो बघू 3 पाव खाणार. आई तू किती पाव खाणार? मी खाईल 3. हो का 3 पाव. आणि मित्रांनो मी तर 5-6 पाव खाणार जाग्यावर. आणि टाकलेला आहे. आता ही आपली मटकी परतलेली. सगळ्याच्या वर ओली टाकायची मटकी सुद्धा. चमचे बी मांडले ते आईने. चमचे साईडला ठेवाय. ताट करायचे चाललंय मिसळ पावची. हा आधी हे टाकून दे आणि मग ती दे. खास आपला शॅम्पल टाकायचा आहे आता. नाही तरी नाही आली काय आपल्या शॅम्पलला? मित्रांनो आपल्या आईने बघा सगळ्या गँगला आता वाढून दिले मिसळ पाव. सगळेजण खाती ते. आणि मी बी खाणार आहे मित्रांनो. म्हणजे माझं ताट मी स्पेशल बनवणार आहे, तुम्हाला बघायला भेटेल. आणि ह्यांना आधी विचारू. ताई कसं झाले? एकच नंबर. दादा एक नंबर. बघू हॉटेलापेक्षा क्वालिटी. हा वाड्यावरचं एकदम क्वालिटी झाले. तर सगळेजण खात्यात आहे. आणि आपली आई बी खाईल आता. मित्रांनो माझं वाड्यावरच्या मिसळ पावचं ताट आले. या ठिकाणी बघा फरसाण मटकी बिटकी सगळे. इथं दह्याचा कप, हे आपलं 2 पाव, हा कांदा लिंबू. तर हे आजचं माझं वाड्यावरचं मिसळ पावचं ताट आहे. आता मस्तपैकी जेवण करूया. एक नंबर असं ताट केले मी. तर मित्रांनो मस्तपैकी आपली मिसळ पाव खाऊन झाली. 5-6 पाव मी खाल्लं. बाकीच्यांनी जेवढं सांगितलं तेवढं खाल्लं का नाही मला काय माहीत नाही.
तर आपण तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, आपण जे बोलतो तेच करतो. एकदम पोटाला पोटभर मिसळपाव खाल्लेली आहे. तर आजचा आपला मिसळपावचा स्पेशल वाड्यावरच्या मिसळपावचा व्हिडिओ तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला यानंतर कुठली रेसिपी पाहायला आपल्या व्हिडिओमध्ये आवडेल त्याबद्दल बी कमेंट नक्की करा. तर आजचा ब्लॉग कसं काय वाटला त्यासाठी बी कमेंट करा, पुढची रेसिपी पाहण्यासाठी बी कमेंट करा आणि सर्वात मेन म्हणजे सबस्क्राईब तेवढं करा. धन्यवाद.